येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाइन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। भावकीच्या वडिलोपार्जित विहिरीच्या वादातून सख्या वृद्ध भावास जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार निफाड तालुक्यातील थडी सारोळी या ठिकाणी घडलाय। यात कचरेश्वर नागरे हे 95% भाजले असताना त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी मृत्यू झालाय। निफाड तालुक्यातील थडी सारोळी येथील नागरे भावांमध्ये वडिलोपार्जित विहिरीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे। कचरेश्वर नागरे हे मंगळवारी आपल्या शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना ही घटना घडली। कचरेश्वर नागरे यांचे कुटुंब घरात असल्याची संधी साधत अचानक हातात डिझेलचा डब्बा घेऊन आलेल्या त्यांच्या लहान भावासह भाऊजाई आणि 2 पुतण्यांनी कचरेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले। यावेळी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली, मात्र संशयित हल्लेखोर हे घटनास्थळावरून फरार झाले होते। निफाड तालुक्यातील सारोळी थडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कचरेश्वर महादेव नागरे आणि चांगदेव महादेव नागरे यांच्यात शेतीच्या वादातून 7-8 वर्षापासून वाद सुरू होता। पण माझे वडील कचरेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध असल्याने एकटेच राहत होते। भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता आणि त्यांनी एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांनी पळ काढला। आता या घटनेला 24 तास पूर्ण झालेले आहे, परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाहीये। आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिव्हपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। भाजलेल्या अवस्थेत कचरेश्वर नागरे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत कचरेश्वर नागरे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।